हॅलो, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आज आणलं होतं चिकन. म्हणलं चला, थंडी खूप वाढत चालली आहे तर पहिला आळणी सूप तरी बनवून घ्यावं, स्वयंपाक नंतर करावा. लेकीला पण आवडतं. म्हणलं चला रेसिपी तरी शेअर करूयात. तर आता मी याच्यासाठी जास्त काही नाही घेतलेलं. आलं, 2 मिरची, लसूण आणि कोथिंबीर. आमच्या घरात चांगला असा मोठा दगडी खलबत्ता आहे. मग त्याच्यामध्येच म्हणलं आज मिक्सरला नको बारीक करायला, खलबत्त्यामध्ये छान असं कुटून त्याचं वाटण काढूयात. मग घरचाच आपला लसूण आहे त्यामुळे जास्त काही सोलायला लागत नाही, त्यामुळं डायरेक्ट टाकला तरी चालतो. असं मी एक 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 काय हे टाकत गेले आणि छान असं कुटून कुटून असं खलबत्त्यामध्ये. मला हे कुटायचा प्रकार फार आवडतो बरं का. खलबत्त्यामध्ये एक 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 वस्तू टाकून हे बघा असं छान असं बारीक झालेलं आहे. आता सगळं थोडं थोडं पाणी टाकत जायचं. आता ज्यांच्याकडे खलबत्ता नाही त्यांना चांगलं आपलं मिक्सरमध्ये बारीक केलं पटकन होतं, पण हा माझ्या आवडीचा प्रकार आहे म्हणून मग मी खलबत्त्यामध्ये करते. तर आता हे अशा प्रकारे माझं हे वाटण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काही टाकलं नाही. तर हे माझं वाटण रेडी झालं आहे. फोडणीसाठी कांदा, तमालपत्र आणि 2-4 लवंग घेतल्या होत्या. इथे आता पातेल्यात 1 पळी तेल टाकलं आहे मी. थोडंसं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ह्या 3-4 अशा लवंग टाकूयात. त्याच्यानंतर 2 तमालपत्र टाकलेत मी. तुम्ही याच्यात दालचिनी पण ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी दालचिनी आणि ओलं खोबरं यावेळेस मिस केलं आहे. कांदा बघा तुम्ही, मी अगदीच बारीक नाही चिरलेला कारण मग तो गळून जातो. ते काही चांगलं लागत नाही आळणीमध्ये. आळणीमध्ये कसं कांदा आपल्याला आला पाहिजे बाबा दाताखाली, तर ते छान लागतं खायला. मग असं मी थोडासा मोठा असा कांदा चिरून त्याच्यामध्ये टाकला. थोडा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये हळद टाकली आणि छान असं परतून घेतलं. परतून थोडंसं असं वाटलं ना की आता लालसर व्हायला लागलं की मग आपलं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये. चिकनच्या आधी वाटण पण टाकायचं आहे. हे बघा, हे माझं वाटण मी ते टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता हे परतून घेऊयात आपण. आता याला तेल सुटलं की आता मी याच्यामध्ये चिकन टाकणार आहे. अर्धा किलो चिकन आहे. त्याला असं छान धुवून वेज करून टाकलं आहे मी आज. मला खूप धुवायला लागतं चिकन, काय माहिती मला नाही आवडत असं एकदा धुतलेलं. त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगलं असं परतून घेतलं चिकन परतून झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं. कधीच त्याला आधी नाही पाणी टाकायचं, हे आमच्या आईंनी मला सांगितलं. आधी पाणी टाकलं की चिकन चांगलं शिजत नाही, म्हणून त्यालाच पाणी सुटून दिलं की मग छान शिजतं. आणि हे झाकण ठेवून त्याच्यावरती 1 तांबे पाणी बसतं. माझ्याकडे तेवढी मोठी ताटली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे मी. आता ते पाणी पूर्ण गरम उकळत आलं आणि आतमध्ये पण चिकनला पाणी सुटलं की हे पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि परत झाकण ठेवायचं. हे बघा आतमध्ये बघा आता तुम्ही, चिकनला पण पाणी सुटलं आहे चांगलं. थोडंसं वाफेमुळं दिसत नाही आहे. आता आणि हे गरम पाणी केलेलं पण त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि ठेवलं झाकण. हे बघा चांगलं उकळले आता चिकन आपलं. शिजलेले पण आहे, मी पीस चेक करून बघितलेले. तिकडं पहिली वाटी घेतली, त्याच्यामध्ये छान असं प्लेटिंग करून